सोलापुर महाराष्ट्र से खबर। विधायक सुभाष बापू देशमुख की सहायता गतिविधियां। दक्षिण और उत्तर सोलापुर के बीजेपी विधायक सुभाष बापू देशमुख अपने विधानसभा क्षेत्र में सक्रिय हैं। पिछले 4-5 दिनों से वे 30 से 35 गांवों में किसानों और ग्रामीणों की मदद कर रहे हैं। सूत्रों के अनुसार विधायक देशमुख ने हर प्रकार की सहायता प्रदान की, जिससे पीड़ित लोग संतुष्ट हैं। उनकी पहल से स्थानीय जनता को काफी राहत मिली है। सुभाष बापू देशमुख को समाज सेवा और संकट के समय जनता के प्रति जिम्मेदारी निभाने वाला विधायक माना जाता है। सोलापूर मतदारसंघातले दक्षिण आणि उत्तर सोलापूर मतदारसंघातले आमदार साहेब सुभाष देशमुख यांनी पूर परिस्थिती आज 4-5 दिवस झालं स्वतः रात्रंदिवस पूर परिस्थितीच्या भागामध्ये त्यांचा दौरा 24 तास चालू आहे। त्या संदर्भात पूर परिस्थिती कुठल्या कुठल्या गावाला वेढा टाकलेला आहे पाण्यानं आणि काय बचाव कार्य केलं आहे शेतकऱ्याचं, त्या संदर्भात तत्पर आमदार सुभाष बापू देशमुख यांनी अहोरात्र पळून लोकांच्या अडीअडचणीवर काय काय कमी पडतंय आणि काय करायला लागतंय शासनाने ह्या संदर्भात घटनास्थळी जाऊन आढावा घेत आहेत। गेले 3-4 दिवसापासून अतिवृष्टी होत आहे। सीना नदीमध्ये जवळपास 2 लाख क्युसेस पाणी 2 दिवसापूर्वी सोडलेलं आहे। 40,000 क्युसेस पाणी ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस शिवणी असेल, अत्तूर असेल अशी काही गावं होती ज्या गावामध्ये पाणी घरापर्यंत पोहोचलं होतं, काही घरात पाणीसुद्धा शिरलं। त्यानंतर काल सकाळी 6 वाजता 2 लाख क्युसेसनं पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे पाणी खूप मोठी वाढ झालेली आहे। अनेक गावं पूर्ण पाण्याने वेढलेले आहेत। त्यात शिवणी गाव असेल, दक्षिण तालुक्यातलं गुंजे गाव असेल, हत्तूर गाव असेल, हत्तूरचा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे। राजूरचा पूर्ण स्थलांतरित झालं, बिरनाळ गावाला स्थलांतरित केलेलं आहे। असे अनेक गावं जिथं असुरक्षित वाटते त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रशासन पण बरोबर आहे, सर्वजण मिळून हलवतात। काही ठिकाणी राहण्याची सोय करण्यात प्रयत्न केला आहे। जेवणाच्या सुविधा अनेक कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी त्या ठिकाणी केलेत। आपणही काही ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही ठिकाणी चादर द्यायची मागणी होती, चादरी पाठवलेल्या आहेत। जे आत्ता त्यांना तात्काळ आवश्यक आहे ते सर्व पूर्तता करण्याच्या तयारी केलेली आहे, पूर्तता केलेली आहे। याचबरोबर सरसगट पंचनामे करण्याच्या सूचना पण दिलेल्या आहेत। अनेक घरामध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे, त्याही घराचे पंचनामे व्हावेत। लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून सुद्धा आपण प्रयत्न करणार आहेत। जवळपास ओला दुष्काळ असल्यासारखंच आता सकृत दर्शनी दिसत आहे। एकही गाव अनेक गावं म्हणजे आता गावाचा अपुरूष संपलेला आहे, गाडी गावात कुठे जात नाही। काही ठिकाणी आता होडी मागावं लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणखीन वरचा फ्लो, पाण्याचा फ्लो चालूच आहे। मी सर्व नागरिकांना या निमित्तानं विनंती करतोय, नदीकाठची जी गावं आहेत त्या गावांनी आपली लहान मुलं नदीकाठीला फिरू देऊ नयेत। आपण सुद्धा नदीकाठी फिरू नये, सुरक्षित ठिकाणी स्थलांतराने बऱ्यापैकी म्हणजे मी आता शिवणी पाकणीपासून ते कुडल संगमपर्यंत मी फिरलेलो आहे। प्रत्येक नदीकाठच्या गावाला गेलेलो आहे आणि प्रत्येक गावाला सूचना दिल्या, बऱ्यापैकी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत। आत्ता म्हणजे एक ठिकाणी फक्त राजूरला 2 लहान जनावरं दगावलेले वाहून गेलेले, बाकी जनावरांची कुठेही हानी नाही, मनुष्यहानी कुठे दिसत नाही आणि तेच महत्त्वाचं आहे।
याचबरोबर काही ठिकाणी चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. चारा आता उपलब्ध होत नाही. प्रशासनालाही सूचना दिलेल्या आहेत. चाऱ्याची व्यवस्था तर आपल्याला करावी लागणार आहे आणि कालांतराने ऊसाचे सुद्धा पंचनामे करावे लागतील. कारण सरकारने आता ऊसाचे पंचनामे समाविष्ट केलेले नाहीत. ते सुद्धा काही दिवसानंतर, कारण आता ऊसाला कोंब फुटतील, पाने पिवळे पडतील आणि वजन घटणार आहे. त्याच्यामुळे ऊसाचे पंचनामे करण्यासाठी राज्य सरकारला विनंती करावी लागणार आहे. धन्यवाद. चला